नमस्कार. तुमच्याकडे जर एक बटाटा असेल तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून पहा. करायला तर ही रेसिपी खूप सोपी आहे, परंतु ती घरातल्याच साहित्यात तयार होणारी आहे. चला तर मग बघूयात रेसिपी काय आहे ती. तर इथे मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे. या बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता हा बटाटा आपल्याला पाण्यातच असा किसून घ्यायचा आहे. बरं, किसताना लहान किसणीने किसायचा आहे. आता लहान किसणीवर आपण का बटाटा किसणार आहोत तर हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. बटाटा पाण्यात किसल्यामुळे बटाट्याचा किस हा काळा पडणार नाही. बटाटा किसून झाल्यानंतर आपल्याला एक हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्याचे असे तुकडे करून घालायचे आहेत. नंतर 5-7 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. आता याचं मस्त बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता ही आपण बाजूला ठेवूयात. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. तर इथे मी अशी काड्यांसहित कोथिंबीर घेतलेली आहे, एक मूठभर, आणि ती स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायची आहे. त्यानंतर ती आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. आपण काड्यांसहित किंवा देठांसहित कोथिंबीर घेतल्यामुळे आपला नाश्ता अजून पौष्टिक बनेल. अशा पद्धतीने अगदी ही बारीक चिरून घ्यायची आहे. दिसायलाही छान दिसते आणि व्यवस्थित ही मिक्स होते. त्यानंतर आपल्याला आता नाश्ता बनवायचा आहे. तर गॅसवर मी एक कढई गरम करण्यास ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहेत आणि 1 चमचा तीळ घालायचे आहेत. आता हे दोन्हीही आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. बरं, आता हे परतत असताना गॅसची फ्लेम मात्र आपल्याला लहान करायची आहे. त्यानंतर या तेलात आपल्याला हिरवं वाटण घालायचं आहे. जे लसूण मिरचीचं वाटण तयार केलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. खमंग असं हे वाटण परतून घ्यायचं आहे. आता या नाश्त्याला स्वाद चांगला येण्यासाठी आणि या नाश्त्याचा रंग चांगला दिसण्यासाठी आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर अगदी एखादं मिनिटच आपल्याला यामध्ये परतून घ्यायची आहे, म्हणजे याचा रंग अगदी हिरवागार राहील. आता पुढे या नाश्त्याला खमंग चव येण्यासाठी आपण काही जिन्नस घालूयात. तर इथे मी अर्धा चमचा ओवा आणि 1-2 चिमूट हिंग घालणार आहे. आता हे सुद्धा आपण या कोथिंबीरीसोबत चांगलं परतून घेऊया. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे किसलेला बटाटा. तर जो बटाटा आपण किसून घेतला होता तो स्वच्छ धुवून घट्ट पिळून घ्यायचा आहे आणि तो या कढईमध्ये घालून घ्यायचा आहे. आता या बटाट्यावरच आपण पाव चमचा हळद घालणार आहोत. तर हळदीमुळे आपल्या या रेसिपीला मस्त कलर येईल. आता हा बटाटा या कोथिंबीरीसोबत आणि बाकीच्या मसाल्यांसोबत छान परतून घ्यायचा आहे. बरं, बटाटा परतत असताना सारखं याला हलवायचं आहे, कारण बटाटा हा ओला आहे आणि तो कढईला चिकटतो. आता आपण सुरुवातीला मी सांगितलं होतं की बटाटा आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे. तर तो कशासाठी, तर तो लवकर वाफळला जातो, म्हणून आपण बटाटा हा बारीक किसणीने किसून घेतलेला आहे. आता बटाटा आणि मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे. तर त्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पाणी इथे मी 1 ते 1.5 ग्लास घातलेला आहे. आता मला पाणी कमीच वाटत आहे, म्हणून मी अर्धा ग्लास पाणी अजून घालत आहे. आता त्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि चांगली उकळी आली की यामध्ये आपल्याला काही पिठं घालायचे आहेत. तर 2 चमचे बेसन घालायचं आहे, 2 चमचे ज्वारीचं पीठ घालायचं आहे. त्यानंतर नाश्ता आपला कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. आता हे पीठ घातल्यानंतर आपल्याला पटापट हे असं हलवून घ्यायचं आहे. बेसनामुळे या मिश्रणाच्या गुठळ्या होतात. तर या मिश्रणाच्या गुठळ्या किंवा या बेसनाच्या गुठळ्या मोडत मोडत आपल्याला असं हलवत राहायचं आहे. जसे आपण पिठलं करताना पिठल्याच्या गुठळ्या होतात आणि त्या गुठळ्या आपण चमच्याने मोडत असतो, तर तशाच पद्धतीने याच्या गुठळ्या होतात आणि त्यासुद्धा आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. तर असं हलवत हलवतच हे पीठ अशा प्रकारे घट्ट होत जातं आणि गुठळ्यासुद्धा अगदी व्यवस्थित मोडल्या जातात. आता हे असंच सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे कढईच्या बुडाला हे पीठ फार चिटकून बसणार नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, याला 2 वाफा आणायच्या आहेत. तर यावर झाकण ठेवायचं आहे आणि 1 ते 2 मिनटं अशी वाफ घ्यायची आहे, म्हणजे पीठ व्यवस्थित शिजेल आणि कच्चं राहणार नाही. एक वाफ देऊन झाकण उघडलेलं आहे आणि झाकण उघडल्यानंतर पुन्हा आपल्याला असंच हलवत राहायचं आहे.
जर काही गाठी असतील त्यासुद्धा आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. आता हे सगळं असं हलवल्यानंतर पुन्हा एक वाफ आपल्याला घ्यायची आहे. झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा 2 मिनटं याला वाफ येऊ द्यायची आहे. पहा, मस्त हे पीठ शिजलेलं आहे. आता हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पीठ व्यवस्थित शिजल्यानंतर आपण ही कढई बाजूला ठेवूयात आणि एक ताट घ्यायचं आहे. त्या ताटाला तेल लावून घ्यायचं आहे, अगदी थोडंसं. त्यानंतर या ताटलीमध्ये हे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि स्पॅच्युलाच्या साहाय्याने हे मिश्रण सगळीकडं पसरून घ्यायचं आहे. बरं, पसरताना सगळं एकसारखं पसरायचं आहे, म्हणजे या नाश्त्याची जाडी एकसारखी करायची आहे. आता हे अगदी व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर फॅनखाली हे पीठ आपल्याला थंड करायचं आहे. थंड झाल्यानंतरच याच्या वड्या पाडायच्या आहेत, म्हणजे त्याच्या वड्या व्यवस्थित पाडल्या जातात. आता इथे मी चौकोनी पाडून घेणार आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचे आकार वेगवेगळे करू शकतात किंवा लहान मोठ्या चौकोनीसुद्धा करू शकतात. हा नाश्ता तयार झाल्यानंतर खूपच अप्रतिम लागतो बरं का. खुसखुशीत, कुरकुरीत आणि चविष्ट असा हा नाश्ता तयार होतो. आता इथे तुम्ही पाहू शकता, सगळ्या वड्या कट करून तयार झालेल्या आहेत. त्यातीलच एक वडी मी तुम्हाला दाखवते. अगदी ही वडी मस्त तयार झालेली आहे. आता आपल्याला या वड्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. तर गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवले होते. तेल छान गरम झालेले आहे. त्यामध्ये आपल्याला या वड्या घालायच्या आहेत. बरं, वड्या घालताना खूप गर्दी करायची नाही. तर इथे 5 ते 6 इथे मी वड्या घातलेल्या आहेत. सुरुवातीला वड्या तेलामध्ये टाकल्यानंतर याला बिलकुल हलवायचे नाही. थोड्याशा तळल्या गेल्यानंतरच याला हलवायचे आहेत आणि याची बाजू पलटी करायची आहे. आता अर्धवट या वड्या तळल्यानंतर आपण गॅसची फ्लेम लहान करायची आहे, म्हणजे या वड्या आतून अगदी व्यवस्थित तळल्या जातील. आता खालीवर किंवा दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित अशा खमंग अशा तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता, वड्यांना मस्त कलर आलेला आहे. तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या वड्या तळून घेत आहे. तर इथे आपल्या बटाट्याच्या खमंग, खुसखुशीत, अतिशय चविष्ट अशा बटाट्याच्या वड्या तयार झाल्या आहेत. तर इथे मी या नाश्त्याला बटाट्याच्या वड्या असे नाव देत आहे. तर तुम्ही या नाश्त्याला काय नाव द्याल? तुम्हाला जे सुचेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.